चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। महर्षी पतंजलीकृत योगसूत्रांचा अभ्यास करताना काल आपण परिकर्माच्या द्वारे चित्तातली अशुद्धी जेव्हा पूर्णपणे दूर होते आणि चित्त स्थिर, एकाग्र आणि अंतर्मुख होतं, तेव्हा त्या चित्ताची शुद्धी कशा प्रकारे होते हे सांगण्यासाठी एक दृष्टांत दिला, तो म्हणजे अभिजात मण्याचा. अभिजात म्हणजे शुद्ध स्फटिक. तो शुद्ध स्फटिक इतका शुद्ध असतो की त्याच्यामध्ये कोणताही रंग नसतो. त्याप्रमाणे याच्या अंतःकरणामध्ये शुद्धता इतकी आलेली असते की जिथे रजगुणाचा आणि तमोगुणाचा आणि त्यांच्या धर्माचा इतकिंचितही संबंध राहिलेला नसतो. म्हणजे रजोत्तम वृत्ती पूर्णपणे क्षीण झालेल्या असतात. त्यासाठी सूत्रामध्ये शब्द आला होता क्षीणेय वृत्तेः. पण त्या वृत्ती तमोगुणाच्या वृत्ती क्षीण झाल्यानंतर सत्वात्मक शुद्ध वृत्ती असते. ती कशी असते हे कळण्याकरता अभिजातस्य इव, अभिजात म्हणजे स्फटिक मण्याच्या प्रमाणे. आणि मग असं जे शुद्ध स्फटिकासारखं शुद्ध झालेलं जे चित्त आहे, त्या चित्ताला कोणतंही आलंबन दिलं तरी ते आलंबनाकार ते चित्त होऊन त्या चित्ताला त्या वस्तूचा यथार्थ बोध होतो. मग अशा शुद्ध स्फटिकासारख्या चित्त झालेल्या माध्यमाला आलंबन कोणकोणते पाहिजे, तर त्या 3 आलंबनाचा ह्या ठिकाणी नामनिर्देश केला. काल आपण पाहिलं. एक आहे गृहीतृ, दुसरं आहे ग्रहण, तिसरं आहे ग्राह्य. तर पहिल्यांदा आपण ग्राह्यापासून सुरुवात करूया. ज्याचं इंद्रिय वृत्तीला ग्रहण होतं त्याला ग्राह्य असं म्हणतात. जसं की आपण पंचज्ञानेंद्रियांनी ह्या सगळ्या सृष्टीतल्या पदार्थांना पाहतो आणि त्यापैकी कोणत्या तरी एका वस्तूचं आलंबन घेतो. अर्थात ज्याचं ग्रहण केलं जातं इंद्रियांच्या द्वारे त्याला ग्राह्य असं म्हणतात. आणि त्या ग्राह्य आलंबनाच्या मध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे बाह्य विषय असतील किंवा पंचमहाभूत असतील किंवा पंचमहाभूतांच्या द्वारे निर्माण झालेले जड चेतन ह्या सगळ्या वस्तू असतील, घटपटादी पदार्थ असतील, या सगळ्या बाह्य पदार्थांच्या आकाराकार ते चित्त होतं आणि त्याचं यथार्थ ज्ञान होतं. त्याला ग्राह्य असं म्हणतात. म्हणजे तत्सदांजनता समापत्ती. ग्राह्य आलंबन मिळालं की त्या ठिकाणी ते चित्त स्थिर होतं आणि तदाकार होऊन त्या वस्तूचं ज्ञान होतं. त्याला समापत्ती असं म्हणतात. त्याप्रमाणे ग्रहण शब्दाचा अर्थ घेताना इंद्रिय,
आतापर्यंत बाह्य वस्तूचं आलंबन केलं होतं, आता इंद्रियांच्याच वरती चित्तवृत्ती स्थिर करायची. आणि तिथे स्थिर केली असताना त्या इंद्रियांच्या एका इंद्रियाचा यथार्थ जेव्हा बोध होतो, ते चित्त त्या इंद्रियांच्या आकाराकार होऊन जेव्हा ज्ञानाची प्रतीती येते, तेव्हा ते चित्त ग्रहण म्हणजे इंद्रियांच्या आकाराकार होऊन त्या ठिकाणी तत्स्थ त्या ठिकाणी स्थित होतं. आणि तदंजनता त्या इंद्रियांच्या आकाराकार होऊन तसं प्रतीतीला यायला लागतं. याला समापत्ती असं म्हणतात. जसं स्फटिकाच्या बाजूला काळा रंग ठेवला तर स्फटिकाच्या मध्ये काळा रंग प्रतीतीला येतो. स्फटिकाच्या बाजूला जर जांभळा रंग ठेवला तर जांभळा रंग प्रतीतीला येतो. त्याप्रमाणे कोणतं आलंबन पुढे ठेवलं त्याप्रमाणे त्या चित्तच्या मध्ये तशा प्रकारची तदाकारता प्राप्त होते. आणि शेवटी आहे गृहीतृ. गृहीतृ शब्दाचा अर्थ आहे चेतन तत्वाच्या ठिकाणी, पुरुष तत्वाच्या ठिकाणी जर चित्त हे एकाग्र केलं तर मी सतचित आनंद आणि चेतन स्वरूप साक्षी कुटस्थ अशा स्वरूपाचं ज्ञान होतं. याप्रमाणे मुक्त पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा चित्त एकाग्र केलं तर तशा प्रकारचं ज्ञान होतं. ह्याच सगळ्या प्रक्रियेत आपल्याला संप्रज्ञात समाधीचे असणारे सगळे विकल्प यांची प्रतीती येते. आणि ह्या प्रतीतीच्या मध्ये वितर्क अनुगत समाधी, विचारानुगत समाधी, आनंद अनुगत समाधी, अस्मिता अनुगत समाधी, अर्थात ह्या सगळ्या विकल्पांचा विचार या ठिकाणी मध्ये होत असतो. सांगण्याचा सार एवढाच आहे की ग्राह्य असणारं इंद्रिय, ग्राह्य असणारे पंचमहाभूत आणि तदंतर्गत पदार्थ, ग्रहण असणारे इंद्रिय किंवा ग्रहित्र म्हणजे साक्षी चेतन पुरुष, या ठिकाणी चित्त स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतम असणाऱ्या चेतन पुरुषाच्या ठिकाणी चित्त एकाग्र झालं असताना ते तदाकारिताला प्राप्त होतं. याला समापत्ती असं म्हणतात. आणि मग पुढच्या सूत्राचा या ठिकाणी साहजिक विचार येतो. आणि तत्र शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्ती. आता सवितर्क समापत्ती याचा विचार केला जातो आहे. तत्र असं म्हणत असताना जसं की आपण बाह्य वस्तूच्या ग्राह्य असणाऱ्या वस्तूला आलंबन केलं की त्या आलंबन केल्याच्या नंतर चित्तवृत्ती तदाकार होत असते. हे जे मागे आपण पहिल्यांदा स्थूल वस्तूच्या ग्राह्य वस्तूच्या बद्दल पाहिलं आहे. तत्र त्या ठिकाणी शब्दार्थ ज्ञान विकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्ती या सूत्रांचा विचार समजून घेताना अंतःकरणाची सूक्ष्मता आणि एकाग्रता लागते. जसजसा आपला योगाची अधिकार क्षमता आतून वाढत जाईल तसतसे ह्या सूत्रांच्या मध्ये प्रवेश करता येईल. अन्यथा या सूत्रांचे फक्त शब्द आणि अर्थच लक्षात राहतात. अर्थबोध आपल्या अंतःकरणाला स्पर्शित करत नाही. आपल्याला तशा प्रकारची अनुभूती येण्यासाठी प्रतिबंध होत असतात. याकरता या सूत्राचा अर्थ समजून घेताना शब्द, अर्थ, ज्ञान विकल्पैः संकीर्णाः सवितर्काः समापत्ती याकरता थोडं लक्ष द्या. पहिल्यांदा आपण एखादा शब्द घेतो, जसा की गो हा शब्द घेतला. गो म्हणजे इंग्लिश मधला गो नाही, गो म्हणजे गाय असं होतं. गौ, गौ हा शब्द घेतला की गौ हा एक शब्द, तो शब्द कसा निर्माण झाला, त्या शब्दांच्या मध्ये कोणकोणती पदं असतात ही जर सांगायला सुरुवात केली तर व्याकरण फक्त पदांचा विचार करतं. म्हणजे गकार, औकार आणि विसर्ग मिळून गौ अशा शब्दाचा प्रयोग होतो. म्हणजे एखाद्या व्याकरणाच्या अभ्यासकाला सांगितलं की गौ म्हणजे काय, तर तो त्या धातू कोणता आहे, त्या कोणते विभक्ती प्रत्यय लागले, अर्थात त्या पदांचाच विचार करतो. म्हणजे असा एक स्वतंत्र विचार आहे की शब्दाच्या उच्चारणाबरोबर त्या संबंधाच्या असणाऱ्या विभक्ती प्रत्ययाचा विचार केला जातो. गौ
पण गऊ हा शब्द कशाला निर्देशित करतो? तर गऊ हा शब्दाने काय निर्दिष्ट होतं? तर जिला 4 पाय आहेत, 2 शिंग आहेत, 1 सेप आहे आणि समोर सासना आहेत, अशा ह्या पदार्थाला अर्थात या आकाराला गाय असं म्हणतात. अर्थात तो शब्द आणि त्या शब्दाच्या द्वारे निर्दिष्ट होणारा पदार्थ म्हणजे गाय. मग शब्द झाला, शब्दाच्या नंतर अर्थ झाला. आता शब्द उच्चारण केल्यानंतर तो शब्द आपल्या वाणीमध्ये असतो. गाय, गो, हो असं म्हणताना तो शब्द वाणीमध्ये आहे. ह्या शब्दांच्या द्वारे निर्दिष्ट होणारा अर्थ, गाय हा जो आकार पदार्थ आहे, गाय ही वस्तू आहे, म्हणजे गाय हा प्राणी आहे. हा कुठं आहे? हा गायीच्या गोठ्यामध्ये आहे. म्हणजे शब्द हा वाणीमध्ये आहे. त्या शब्दाच्या द्वारे निर्दिष्ट केलेला जो अर्थ म्हणजे विषय, ती गाय ही गोठ्यामध्ये आहे. आणि मी गो आनय असं म्हटलं की गायीला घेऊन या, गाम आनय, गायीला घेऊन या असं जेव्हा म्हटलं तेव्हा तुम्हाला ते ज्ञान झालं की गायीला घेऊन यायचं. मग शब्द, अर्थ आणि त्याचं ज्ञान, ज्ञान हे आपल्या हृदयामध्ये असतं, शब्द आपल्या वाणीमध्ये असतो आणि विषय हा पदार्थ तो वेगवेगळ्या ठिकाणी असतो. अर्थात तीनही ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकाचं उच्चारण केलं असताना दुसरा नसतो, दुसऱ्याचं उच्चारण केलं असताना तिसरा नसतो. शब्दाचं उच्चारण केलं असताना गाय पदार्थ आणि त्याचं ज्ञान नसतं. त्या पदार्थाचं म्हणजे गाय दाखवले असताना तिथे शब्द नसतो आणि त्याचा अर्थ नसतो. आणि जेव्हा अर्थ असं म्हटलं, मला हे गायीचं ज्ञान झालं, जिथे अर्थ असतो तिथे शब्द आणि तो विषय नसतो. असे 3 वेगवेगळे असताना सुद्धा सामान्य माणसाचा किंवा सगळे सामान्यांना अनुभव काय येतो? गाय असा शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाच्या बरोबर त्या शब्दाचा असणारा विषय म्हणजे 4 पाय, 2 शिंग, 1 सेप आणि सासना युक्त असणारा गाय आकाराचा पदार्थ आणि त्याचं ज्ञान आपल्या हृदयामध्ये होतं. म्हणजे 3 पदार्थ वेगवेगळे असताना, एकाचं उच्चारण केलं असताना, दोघांची अनुपस्थिती असताना सुद्धा त्याची प्रतीती येते. म्हणजे हे सगळं शब्द, अर्थ, ज्ञान हे वेगवेगळे आहेत, हे पृथक पृथक आहेत. पण जेव्हा आपल्याला त्याचा अनुभव येतो तेव्हा ते सगळे एकत्र येऊन भासतात, तेव्हा त्याला संकीर्ण असं म्हणतात. संकीर्ण म्हणजे एकत्रीकरण. ह्याप्रमाणे शब्द, अर्थ, ज्ञान यांचे जे वेगवेगळे पर्याय आहेत, विकल्प आहेत, हे विकल्प असताना, भिन्न भिन्न असताना संकीर्णा, संकीर्ण शब्दाचा अर्थ आहे एकत्रित मिळून जेव्हा प्रतीती येते तेव्हा त्याला समापत्ती सवितर्क असे संप्रज्ञात समाधी असं म्हणतात. त्याप्रमाणे शब्द, अर्थ, ज्ञान, विकल्प, संकीर्णा, सवितर्का, समापत्ती हे 3ही पदार्थ वेगवेगळे असताना, एकाचं उच्चारण केलं असताना एकांच्या मध्ये त्या दोघांचा इतरेतर अभ्यास होतो आणि त्यामुळे त्या पदार्थांची प्रतीती येते. याला अपर प्रत्यक्ष असं म्हणतात. यानंतर दुसरं, सवितर्क समापत्तीच्या नंतर निर्वितर्क समापत्ती जेव्हाचा विचार केला जातो तेव्हा विचारासंबंधाचा विचार करताना आणखी थोडी सूक्ष्मता लागते. ते आपण पाहूया. सूत्र क्रमांक 43. स्मृती परिशुद्धो स्वरूप शून्ये वार्थ मात्र निर्भासा निर्वितर्का. पुन्हा पुन्हा या सूत्रांचा सूक्ष्म अवलोकन केलं, श्रवण केलं, पुन्हा त्याचं मनन केलं, चिंतन केलं तर ह्या सूत्रांचा अर्थ आपल्याला कळतो, त्याचा अवबोध होतो. नाहीतर
केवळ फक्त त्याचं उच्चारणापुरतं राहतात आणि कोणी तिथपर्यंत जातही नाही. म्हणजे कोणी जात नाही, कोणी जातात तर त्यांना कळत नाही, कळलं तर यथार्थ बोध होत नाही. ह्याकरता जर नाही कळालं तर पतंजली महर्षींचं स्मरण करावं आणि त्यांना सांगावं, तुम्ही सांगितलेला अर्थ आम्हाला सांगा, कारण ज्या ज्या ठिकाणी चित्त एकाग्र केलं त्या ठिकाणचं ज्ञान होतं. याप्रमाणे या सूत्रांच्या संबंधाने आहे. आता पहा, स्मृती परिशुद्धो स्वरूप शून्ये वार्थ मात्र निर्भासा निर्वितर्का. पहिल्यांदा शब्दाच्या नंतर त्या शब्दाचा अर्थ, त्या अर्थाच्या नंतर ज्ञान आणि ज्ञान झाल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये त्या संबंधाची एक प्रकारची स्मृती तयार होते. अर्थात शब्द, अर्थ, ज्ञान आणि स्मृती. पण सूत्रात शब्द आहे स्मृती परिशुद्ध. इथे त्या स्मृतीची परिशुद्धी झाली असताना, ती स्मृती देखील अत्यंत शुद्ध झाली असताना काय होतं तर स्वरूप शून्य इव अर्थ मात्र निर्भासा. मागे आपण अर्थ करताना पाहिलं की गो पदाचं उच्चारण केल्याबरोबर आपल्याला त्याचा अर्थ आणि ज्ञानाचा प्रतीती येते. पण आता इथे स्मृतीची परिशुद्धी झाली असताना जेव्हा समोर एखादा पदार्थ पाहिला जातो, ही गाय आहे, तेव्हा काय होतं, त्या गायीच्या आकाराकार जेव्हा वृत्ती होते, तेव्हा गायीच्या आकाराकार जेव्हा वृत्ती होते तेव्हा ज्ञान, शब्द हे दोन्हीही विसरले जातात. तिथे दोन्हीही नसतात. इथे परिशुद्ध शब्दाचा अर्थ शुद्ध होणं आणि निवृत्त होणं. काय निवृत्त होणं? तो पदार्थ पाहिला असताना फक्त त्या पदार्थाचाच आकाराकार वृत्ती होते, तिथे ज्ञानही नसतं आणि तिथे शब्दही नसतो. अर्थात स्वरूप शून्य इव. स्वरूप शून्य इव म्हणजे ते ज्ञान जणू काही शून्य झालेलं असतं, ज्ञानही शून्य झालेलं असतं आणि तो शब्दही शून्य झालेला असतो. अर्थात शब्द आणि ज्ञान हे दोन्हीही नसून केवळ जो पदार्थ पाहिलेला असतो त्या पदार्थाच्या पूर्ण आकाराकार ती वृत्ती झालेली असते. अर्थात अर्थ मात्र निर्भासा. अर्थ म्हणजे विषय, तो पदार्थ, त्या पदार्थाचंच फक्त प्रकाशन होतं. अर्थात तिथं ज्ञानही नसतं, तिथे शब्दही नसतात. फक्त ज्या वस्तूच्या आकाराकार वृत्ती झालेली असते त्या वस्तूचंच फक्त प्रकाशन होतं. म्हणून शब्दाचा प्रयोग केलाय अर्थ मात्र निर्भासा. केवळ आणि केवळ अर्थ म्हणजे त्या विषयाचंच फक्त प्रकाशन होतं, त्याचंच फक्त अभिव्यक्ती होते. आणि अशी जी समाधी आहे ती समाधी निर्वितर्क. त्या ठिकाणी तर्क नाही, त्या ठिकाणी पर्याय नाही. कोणते पर्याय नाही? त्या ठिकाणी ज्ञानही नाही, त्या ठिकाणी शब्दही नाही. केवळ चित्त त्या वस्तूच्या आकाराकार होऊन त्या वस्तूचं फक्त दर्शन घडतं. याला परप्रत्यक्ष असं म्हणतात. या परप्रत्यक्षाच्या द्वारेच, ही परप्रत्यक्षच मूळ अनुमान आणि आगम प्रमाणाचं हे मूल मानलं जातं. या संबंधाची खूप सखोल चर्चा दर्शनशास्त्रामध्ये केलेली आहे. प्रत्येकाने आपापलं मत सांगितलं आहे. त्यामध्ये विशेषतः बौद्ध शिष्य जे माध्यमिक, योगाचार, वैभाषिक आणि सौत्रांतिक यांचं मत मांडून व्यासांनी त्यांचं खंडन करून ही निर्वितर्क समाधी कशी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. कमी वेळामध्ये सगळ्याच विषयाची चर्चा होणं शक्य नाही, पण जिज्ञासा असेल त्यांनी मुळातच हा विषय पाहून घ्यावा.